रविवारी अंड्यांपासून टेस्टी असा अंडा पराठा बनवला. तर यासाठी इथे मी 2 अंडी घेतलेत. सगळ्यात आधी पीठ मळून घेऊया. 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं. 1 चमचा चिली फ्लेक्स घातलेत. याबरोबरच 1 चमचा इथे मी मिक्स हर्ब्स घातलेत. चिली फ्लेक्स मिक्स हर्ब्स याच्याऐवजी तुम्ही यामध्ये काळी मिरी पूड घालू शकता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर याबरोबर घालू शकता. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. याचा असा गोळा मी मळून घेतला. यावरती अर्धा चमचा तेल घातलं आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. आता हे मळलेलं पीठ झाकून सेट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत इथे मी अंडी फोडून घेते. दोन्हीही अंडी इथे मी फोडून घेतलेत. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालायची. इथे मी जास्त घेतलं आहे. तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये कांदा आणि टोमॅटो हवा तेवढं तुम्ही घेऊ शकता. सगळं यामध्ये घालायचं आहे. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं आहे आणि पाव चमचा हळद घातली. हे सगळं मिक्स करूया. हे मिक्स करून आता मी बाजूला ठेवून देते. यामध्ये सुद्धा तुम्ही जाडसर कुटून घेतलेली काळी मिरी घालू शकता. आता हे जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं ते पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. यातला एक गोळा घेऊन याच्या आपल्याला पातळ अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर अशा पातळ मी इथे पोळ्या लाटून घेतल्यात. ते इथे माझ्या 5 ते 6 पोळ्या तयार झाल्यात. आता यातली पहिली पोळी इथे मी घेतली आहे. यावरती तेल लावायचं आहे. यावरती सुकं पीठ पसरवून घ्यायचं आहे. यावरती आता दुसरी पोळी ठेवायची आहे. पुन्हा तेल लावायचं आहे. सुकं पीठ पसरवून घ्यायचं आहे. अशा सगळ्या आपण ज्या 6 चपात्या केल्यात त्याच्या अशा आपण लेअर करून घेतल्यात. आता याला असं रोल करायचं आहे. प्रेस करून असं याचा रोल तयार करून घ्यायचा आहे. आणि आता कट करून घेऊया. याला पहा असं ठेवून प्रेस करायचं आहे. तर असे आपले हे गोळे तयार झालेत. यामुळे छान लेयर येतील आपल्या पराठ्याला. हे सगळे आपण गोळे तयार करून घेतले. आता याचे आपण पराठे लाटून घेऊया. याचे लेयर्स तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने हा पराठा लाटून घेतला आहे. असे इथे मी सगळे पराठे लाटून घेतले. आता हे आपण भाजून घ्यायचे आहेत. भाजताना लक्षात ठेवा आपल्याला एका बाजूने छान असा भाजून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने थोडासा कच्चा ठेवायचा आहे. तर इथे हा पराठा मी भाजून घेतला. एका बाजूने व्यवस्थित असा भाजला गेला आणि दुसऱ्या बाजूने कच्चा आहे. तर असे सगळे पराठे मी ते भाजून घेतलेत.
आता आपण एग ऑमलेट तयार करूया. तर इथे मी पॅनमध्ये तेल घातलं आहे. यावरती अंड्याचं जे मिश्रण आहे ते पसरवून घ्यायचं आहे. यावरती जो आपण पराठा लाटून घेतला आहे तो घालायचा आहे. तर पराठा घालताना जी कच्ची बाजू आहे ती वर ठेवायची आहे. आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आणि पहा भाजल्यानंतर उलटून घेतलं मी. आता उलटल्यानंतर पुन्हा अंड्याचं मिश्रण लावायचं आहे. आता थोडंसं लावायचं आहे फक्त दुसरा पराठा चिटकण्यापुरता. आणि यावरती आता दुसरा पराठा घालायचा आहे. आणि आता हा पराठा दोन्ही बाजूने छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. एका बाजूने पराठा पहा छान भाजला गेला आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा प्रेस करून भाजून घेऊया. यावरती थोडंसं तेल पसरवून घेते. हा पराठा आता दोन्ही बाजूने छान भाजला गेला आहे. तर आपला हा एक पराठा तयार झाला आहे. काढून घेऊया. तर इथे मी आणखी तयार करून घेतलेत. तर हा मस्त असा संडे स्पेशल नाश्ता तयार झाला आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.